राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पुण्यामध्ये एक 2 दिवसापूर्वी म्हणजे 27 जुलैला एक पार्टी चालू होती, हाऊस पार्टी चालू होती आणि अचानक तिथं पोलीस आले, कॅमेरे वगैरे सगळे पोचले आणि झाडाझडती सुरू झाली. झाडाझडती सुरू झाल्यानंतर समजलं म्हणजे ते एक FIR त्यांना घेऊन गेले. FIR झाली. FIRमध्ये त्यांनी त्या ठिकाणी 2.7 ग्रॅम कोकेन सापडलं म्हणून सांगितलं, गांजा सापडला, हुक्क्याचं पूर्ण पॉट सापडला, सिगारेट सापडले, बियर सापडल्या, दारू सापडल्यास काय 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 FIRमध्ये सांगितलं. आणि जसं बातमी आली मीडियामध्ये की त्यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई अडकला आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तेच पुण्यातली जी रेव पार्टी म्हणून प्रसिद्ध झालेली केस आहे 2 दिवसामध्येच. या केस संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली. ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी कालही व्हिडिओ बनवला होता आणि कालही मी हेच सांगितलं होतं की या केसला, या खडसेंच्या जावयाला अडकवल्याचे जी काही प्रकार आहे याला राजकीय वास येतो आहे आणि हा राजकीय सुडातून केलेली कारवाई असं समोर येते हळूहळू. आणि आपलं आजही तेच म्हणणं आहे. काही धक्कादायक अपडेट समोर आलेले आहेत. 2 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना सुनावण्यात आली होती आणि आज पुन्हा त्यांना न्यायालयामध्ये ज्यावेळेला हजर केलं त्यावेळेला काय काय घडामोडी घडल्या त्या फार महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला केस माहिती पडली असेल आतापर्यंत, नसेल माहिती तर थोडक्यात सांगतो. पुण्यामध्ये एक प्रांजल खेवलकर जे रोहिणी खडसे यांचे पती आहेत आणि एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, यांना अटक झाल्याची बातमी समोर आली आणि पूर्ण राज्यामध्ये ती वाऱ्यासारखी पसरली. खरं तर ते एका घरामध्ये हाऊस पार्टी करत होते आणि त्या पार्टीमध्ये टोटल 7 जणांचा समावेश होता. त्याच्यामध्ये 5 पुरुष होते तर 2 मुली होत्या. मुली म्हणजे तरुणी होत्या 2 असं समजूया. आणि हे लोक ऑलरेडी पुणे विमाननगर परिसरामध्ये पार्टी वगैरे करून आले आणि त्यांना आणखी पार्टी करायची असल्या कारणाने त्यांनी एक ब्ल्यू बर्ड नावाचं एक हॉटेल आहे त्या ठिकाणी, बर्ड्स असं काहीतरी हॉस्पिटॅलिटी नावाचं एक त्या ठिकाणी अपार्टमेंट वगैरे रेंटवरती मिळतं. त्यांनी ते बुकिंग केलं खेवलकर यांच्या नावाने, प्रांजल सर नावाने बुकिंग केलं आणि त्या ठिकाणी हे 7 जण पोहोचले. त्या 7 जणांनी पार्टी वगैरे केली आणि 3 वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी त्या सगळ्यांना अटक केली आणि नंतर ते FIR मोठा काढला. त्या FIRमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी काल व्हिडिओ बनवला पण आहे त्याच्यामध्ये. आता झालं आहे असं की त्यामध्ये 2.7 ग्रॅम एवढा कोकेन सापडलं आहे. आता आसिम सरोदे जे आहेत कायदेतज्ञ, त्यांच्याकडे एकनाथ खडसेंनी ज्यावेळेला सल्ला मागितला आणि त्यांनी मीडियाशी ज्यावेळेला संपर्क म्हणजे चर्चा केली, त्याच्यानंतर त्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट समोर आली की 2.7 ग्रॅम कोकेन का टाकलं आहे त्याच्यामध्ये. 2 ग्रॅम टाकलं असतं तर ते कमर्शियल युजेसच्या अंडरमध्ये आलं असतं. त्याच्यामध्ये जो नार्कोटिकचा जो कायदा आहे 1985 सालचा, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबसस्टेन्स नावाचा, त्याच्या अंतर्गत ते गुन्हा दाखल होणार नाही म्हणून त्याच्यामध्ये 7 ग्रॅम एक्स्ट्रा वाढवलेत. आता 7 ग्रॅम 2.7 ग्रॅम म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मोठा हा कोकेन त्या ठिकाणी सापडला असेल. असो, त्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं की जवळपास 41 लाख रुपयाचा ऐवज आम्हाला सापडला आहे. त्याच्यामध्ये 4 व्हीलर गाड्या आहेत, मोबाईल आहेत वगैरे 10 मोबाईल आहेत, 2 गाड्या आहेत 4 व्हीलरच्या. ह्या सगळ्या गोष्टी तिथं सापडल्यात. घडलं आहे असं की ज्या मुलीच्या पर्समध्ये हा कोकेन सापडला, ते एक व्हिडिओ देखील आपल्याकडे आलेला, आपण तुम्हाला टाकू हवा तर, नाहीतर इंस्टाग्रामला मला मेसेज करा, तुम्हाला मी तिकडे देईन तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ज्या महिलेच्या पर्समधून तो कोकेन काढला जातो आहे, तो 2.7 ग्रॅम सांगितला जातो आहे आणि हिरवा पावडरचा ते म्हणजे पत्ते सांगितले जात आहेत की जे गांजा सदृश्य फुटेज म्हणून आपण किंवा ते पदार्थ आहे, तर तो पदार्थ ज्या मुलीच्या पर्समधून सापडला त्या मुलीला किंवा त्या दोन्ही मुलींना न्यायालयीन कस्टडी मागितली पोलिसांनी आणि या 5 लोकांना पोलीस कस्टडी मागितली. आणि सगळं पूर्ण तपास हा संशयाच्या भोवऱ्यामध्ये गेला. कारण असं की ज्या मुलीच्या पर्समध्ये हा गांजा सापडला किंवा कोकेन सापडलं त्या मुलींना तपास करायचा नाही म्हणून न्यायालयीन कस्टडीमध्ये टाकलं. म्हणजे पोलिसांनीच न्यायालयीन कस्टडी मागितली आणि ज्यांनी ड्रग्स घेतला नाही, ज्यांच्याकडे मिळालं नाही म्हणजे त्या ड्रग्सची कस्टडी नव्हती, त्यांच्याकडनं आम्हाला तपास करायचा आहे की ते ड्रग्स आले कुठून, ड्रग्स कसे घेतले, काय घेतले वगैरे वगैरे, आणि आम्हाला पोलीस कस्टडी मिळावी म्हणून पुन्हा आज या 5 जणांच्या विरोधात 5 जणांना पोलीस कस्टडी 2 दिवसाची दिलेली आहे. सगळ्याचा सगळा तपास हा ठिकाणी येतो. आता पोलिसांवरती काय संशय येतो ते समजून घ्या. महत्त्वाचं, ही हाऊस पार्टी होती. मुळात रेव पार्टी याचा अर्थ काय हे समजून घ्या. रेव पार्टी त्याला बोलतात म्हणजे आसिम सरोदे यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं ते IPS विश्वास नांगरे पाटील हे पुणे ग्रामीणचे ज्यावेळेला अधीक्षक होते त्यावेळेला
असीम सरोदे यांना साक्षीदार म्हणून ते सोबत घेऊन गेलेले आणि त्यांनी एका रेव पार्टीवरती धाड टाकलेली, एका पार्टीवरती धाड टाकलेली आणि त्याला रेव पार्टी म्हणून ते प्रसिद्ध झालेलं. रेव पार्टीमध्ये मोस्टली काय होतं की एक मोठी ओपन जागा असते ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड सिस्टीम लावली जाते, डीजेवरती गाणी लावली जातात, शॉर्ट कपड्यांमध्ये, बिकनीमध्ये किंवा एकदम असं अश्लील कपड्यांमध्ये तरुणी येतात, त्या ठिकाणी नंगा नाच करतात, डान्स करतात, एन्जॉय करतात. त्या ठिकाणी ड्रग्स किंवा गांजा अशा प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण होते आणि बियर, दारू या सगळ्या गोष्टी, सिगरेट वगैरे या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी चालते. म्हणून अशा पार्ट्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बंदी आहे, कारण त्या ठिकाणी ड्रग्सची देवाणघेवाण होते आणि कंझ्युम देखील केलं जातं. अशीच एक पार्टी आर्यन खानला देखील अटक केली होती. त्यांनी त्या समुद्रातल्या बोटीवरती ती पार्टी तयार केली, म्हणजे पार्टीचं आयोजन केलेलं. पण त्याला खरं रेव पार्टी बोलायचं, कारण ती मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि ती खास त्याच गोष्टीसाठी म्हणजे एन्जॉय करण्यासाठी ती पार्टी तशी अरेंज केली होती. या सगळ्या गोष्टीमध्ये आता प्रांजल खेवलकर यांनी जी पार्टी केली होती ही इन हाऊस पार्टी होती, म्हणजे 5-7 जण होते, 7 जण. आता अशी किती घरामध्ये दारू पित असतील लोक, पार्ट्या करत असेल मित्र वगैरे, आणि त्याच्यामुळं या पार्टीला रेव पार्टी म्हणून जो संबोधलं किंवा नाव दिलं रेव पार्टी, हे मुळात हेच चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मला वाटतं की हा एक राजकीय सूड घेण्याच्या उद्देशाने हे सगळ्या गोष्टी केल्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अशा ठिकाणी पार्ट्यांमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी ज्या वेळेला पोलीस आरोपींना पकडतात किंवा इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्याचं जे शूटिंग करतात ते पुराव्यासाठी ते शूटिंग केलेलं असतं डेफिनेटली, परंतु अशा पद्धतीचं हे फुटेज हे मीडियाला पोहोचू द्यायचं नाही, ही काळजी पोलिसांनी घ्यायची असते. कारण त्या आरोपींवरती जे काही त्यांनी गुन्हे केलेले आहेत ते सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे ते आरोपीच आहेत असं अजूनपर्यंत माहीत नाही. ज्यावेळेला ते सिद्ध होईल, पुरावे मिळतील आणि नंतर मीडियाला पोलीस ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या माहिती सांगतील त्याच्यानंतरची गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेला पोलीस तपास करतायत, इन्व्हेस्टिगेशन करतायत, ज्यावेळेला ते पुरावे वगैरे गोळा करतायत, त्याचे व्हिडिओ समोर आले, त्याच्यामुळं बदनामी झाली. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला ससून हॉस्पिटलला प्रांजल खेवलकर आणि यांच्या सगळ्या आरोपींना ज्यावेळेला मेडिकल रिपोर्टसाठी घेऊन गेले त्यावेळेला देखील 2 महिलांना बुरका घातला गेला, दोघींच्या चेहऱ्यावरती कपडा टाकला गेला आणि ह्या 5 जणांना उभं केलं लाईनीनी आणि या सगळ्यांचं व्हिडिओ फुटेज काढलं गेलं आणि ते देखील व्हायरल केलं. ते फुटेज काढू द्या, काढण्याबद्दल काय दुमत नाही आहे, पण ते व्हायरल केलं गेलं. आता आरोप अजून एखाद्या व्यक्तीवरती सिद्ध व्हायचे तोपर्यंत किंवा त्या अगोदरच ज्या पद्धतीनं पोलीस व्हिडिओ व्हायरल करण्याच्या पाठीमागं जे लागलेले आहेत ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं करतायत का? कारण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावायचा उल्लेख आला आहे, नाव आलं आहे. जसं पुण्याचे जे आयुक्त त्यांनी सांगितलं की आम्ही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आम्हाला समजलं की त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आहेत, त्याच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं. ठीक आहे, ज्यावेळेला पुणे ससून हॉस्पिटलला ज्यावेळेला तुम्ही ब्लड सॅम्पलसाठी त्यांना घेऊन गेलात त्यावेळेला तर तुम्हाला समजलंच होतं की प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आहेत किंवा इतर बाकीचे जे असणारे लोक आहेत हेही रिस्पेक्टिव्ह लोक आहेत सगळे. यांचं आपण जर व्हिडिओ बनवला आणि पब्लिक केला तर आरोप सिद्ध होण्याच्या अगोदरच लोकांच्या नजरेमध्ये ते आरोपी सिद्ध होतील, बरोबर आहे ना ही गोष्ट. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी संशयाच्या आजूबाजूला फिरतात. नंतर एक घटना घडली. एकनाथ खडसे आज सकाळी पत्रकार परिषद घेत होते आणि त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे साध्या वर्दीमध्ये काही पोलीस अधिकारी त्यांच्या पत्रकार परिषद ज्या ठिकाणी सुरू होती त्या ठिकाणी ते पोहोचले होते आणि त्या संदर्भातली ती माहिती देत होते का कशासाठी पोहोचले, कोणी पोहोचवले होते, पाठवले होते, या संदर्भात काही माहीत नाही. हा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी पोलिसांना बाहेर आले, त्यांनी जो व्हिडिओ बनवला, जे त्या ठिकाणी खाजगी वेशामध्ये ज्या पोलीस अधिकारी होते त्यांचा व्हिडिओ बनवला आणि तो पब्लिकमध्ये दिला. त्याच्यानंतर त्यांनी कोणाच्या तरी फोनवरती चर्चा देखील केली. तर या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी सांगण्यावरनं करतायत का, तर हाही या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता एकनाथ खडसेंवरती आणि त्यांच्या आजूबाजूला हे सगळं का घडतं आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचा ज्या पद्धतीनं मुद्दा हा उचलला आणि तितक्याच पद्धतीनं राजकीय दबाव वापरून, यंत्रणा वापरून तो मुद्दा मीडियामधून गायब करायचा प्रयत्न केला जातो आहे. तोच हनी ट्रॅपचा मुद्दा हा एकनाथ खडसे यांनी उचलला होता आणि एकनाथ खडसेंकडे या राज्यातल्या मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या सीडी आहेत का काय, असं देखील बऱ्याच वेळा माध्यमांवरती प्रश्न विचारले जातात. कारण ह्या हनी ट्रॅपचा जो उल्लेख होतो आणि हनी ट्रॅप ज्यांनी घडवून आणला त्याचा अत्यंत जवळचा खास संबंध असेल तर ते गिरीश महाजन यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत जे प्रचंड व्हायरल झाले होते. आणि गिरीश महाजनांवरती किंवा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं जे काही शाब्दिक युद्ध असेल म्हणा किंवा एक काही त्यांची वादावादी असेल, हे आपल्या महाराष्ट्राला काही लपवून राहिलेलं नाही. आणि
कदाचित रोहिणी खडसे असतील किंवा एकनाथ खडसे असेल यांना हनी ट्रॅपच्या मुद्द्यापासून तुम्ही दूर जा किंवा हनी ट्रॅपच्या मुद्द्यापर्यंत तुम्ही पोहोचू नका किंवा ते विषयावरती बोलू नका किंवा तुम्ही तुमचं तोंड गप्प करा, यासाठी जाणीवपूर्वक या पूर्ण प्रकरणाचं रेव पार्टीमध्ये रूपांतर केलं आहे, जे पुण्यामध्ये घडलं ते. आणि एकनाथ खडसेंचा जावई असल्या कारणामुळे प्रांजल खेवलकरला राजकीय बळी बनवला आहे का, हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते. आता या सगळ्या प्रकरणाची खरी चौकशी पुढे येईल, परंतु एक 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर जर मेडिकल रिपोर्ट येत नसतील आणि जर आरोपी सांगत असेल की मी कुठल्याही प्रकारचं ड्रग्स उभ्या आयुष्यात कधी घेतलं नाही, तर म्हणजे आत्ता मेडिकल रिपोर्ट काय येतील त्याचं काय मॅटरच करत नाही. जर तो व्यक्ती बोलते की मी उभ्या आयुष्यात कधी ड्रग्स घेतलं नाही, तर त्याचं मेडिकल रिपोर्ट 0 यायला पाहिजेत, बरोबर ना. त्याच्यामुळं जर रिपोर्ट दिलेले आहेत सॅम्पल वगैरे, तर ते रिपोर्ट अजूनपर्यंत का पोहोचले नाहीत, हाही या ठिकाणी प्रश्न आहे. शेवटचा मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो की ज्या महिलेच्या पर्समध्ये हे कोकेन सापडलं, ड्रग्स सापडलं, त्या महिलांना तुम्ही चौकशी करायची नाही म्हणून न्यायालयात पाठवलं किंवा न्यायालयीन कस्टडी दिली, आणि ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत, ज्यांनी या सगळ्या गोष्टी घेतल्या नाहीत, त्यांची मात्र चौकशी करायची म्हणून तुम्ही त्यांना पोलीस कस्टडीमध्ये देता आणि आणखी त्यांना चौकशीच्या बहाण्याने पोलीस कस्टडी वाढवून घेता. हा कुठेतरी संशयाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, 2 ग्रॅम कोकेन मिळणं हे कमर्शियल युजेससाठी मेडिकलमध्ये किंवा जे मेडिकल रिलेटेड लोक आहेत त्यांच्याकडे 2 ग्रॅम जे कमर्शियल काय बोलतो आपण त्याला, एक क्रायटेरिया जो आहे कमर्शियल युजेससाठी, तो कोणाकडेही मिळतो. मेडिकल डिपार्टमेंट असेल किंवा जे गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्या असतात त्या. आणि मला वाटतं प्रांजल खेवलकर हे स्वतः एक MD डॉक्टर आहेत, ते मेडिसिनचे डॉक्टर आहेत, आणि तरीही तो मला म्हणजे पोलिसांचं आणि वकिलांचं, हे जे आरोपींचे वकील आहेत, खेवलकरांचे वकील असतील किंवा बाकीच्या आरोपींचे वकील आहेत, यांचं तर सरळ थेट म्हणणं आहे की ते 2 ग्रॅम देखील या ठिकाणी ड्रग्स आला नाही आहे. त्या 2 ग्रॅम ड्रग्सला त्या ठिकाणी प्लांट केलं गेलं आणि तेच प्लांट केलेले ड्रग्स या ठिकाणी रेव पार्टीमध्ये ड्रग्स आहेत म्हणून असं व्हायरल केले गेले. ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं? खरंच खडसेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, किंवा खडसेंना आवाज बंद करा किंवा हनी ट्रॅपचा मुद्दा बाहेर काढू नका किंवा हनी ट्रॅपच्या संदर्भात चक्कार शब्द बोलू नका, हा इनडायरेक्टली मेसेज देण्यासाठी प्रांजल खेवलकरांचा राजकीय बळी देण्यात आलेला आहे? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.